नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत मेगा भरती निघालेली आहे। फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे। यामध्ये कोणतीही परीक्षा व इंटरव्ह्यू होणार नाही। यामध्ये 28,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे आणि वयाची अट जर पाहिली तर 18 ते 40 वयोगटातील यामध्ये अर्ज करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना कुठलीही फी लागणार नाही। SC ST कॅटेगरीमध्ये सुद्धा असाल तर कुठलीही फी यामध्ये लागणार नाही। यामध्ये 3 पोस्ट असणार आहेत, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर आणि डाक सेवक। याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम indiapost.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे। यावरती आल्यानंतर यामध्ये क्लिक हेअर टू रजिस्टर अप्लाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, यामध्ये पहा कॅन्डिडेट लॉग इन आणि खाली आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। तर आपल्याला या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल, तो OTP यामध्ये व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर ईमेल ID टाकून सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आलेला OTP या बॉक्समध्ये टाकून आपल्याला व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, ईमेल आणि मोबाईल नंबरचा OTP व्हेरीफाय सक्सेसफुल होणार आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेंटचे नाव म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये यामध्ये नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ विचारेल, त्यानंतर जेंडरमध्ये मेल फिमेल जे असेल ते टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये फादर गाईड नेम म्हणजे तुमच्या वडिलाचे पूर्ण नाव टाकायचे आहे। यामध्ये मदरचे पूर्ण नाव टाकायचे आहे। त्यानंतर यामध्ये कम्युनिटीमध्ये तर यामध्ये UR म्हणजे ओपनसाठी असणार आहे। यामध्ये OBC SC ST EWS NT कॅटेगरीवाले EWS यामध्ये सिलेक्ट करू शकता। तुम्ही जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, तुमचं रजिस्ट्रेशन यामध्ये सक्सेसफुल होणार आहे। याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला मेसेजद्वारे दिला जाणार आहे। त्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचे आहे। कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती आपल्याला प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करून यामध्ये आपला युजर ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे। जसे तुम्ही यावरती लॉग इन करा, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती लॉग इन कराल, तुमचा OTP यामध्ये व्हेरीफाय होणार आहे आणि यामध्ये तुमचे लॉग इन केले जाणार आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। या पेजला तुम्हाला थोडे खाली सरकवायचे आहे आणि यामध्ये ॲप्लिकेशन ओपनच्या समोर आपल्याला एक अप्लायचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। या अप्लायच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, परत तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला सिलेक्ट नोटिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये ग्रामीण डाक सेवक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर थोडे लोड होणार आहे आणि एक नवीन पेज ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला काही पर्सनल माहिती यामध्ये भरावी लागणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला पर्सनल डिटेल्स यामध्ये भरायचे आहे। त्यानंतर आहे एज्युकेशनल डिटेल्स, त्यानंतर पोस्टचा प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे आणि त्यानंतर शेवट तुम्हाला अपलोड फोटो अँड सिग्नेचर अशी संपूर्ण माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये पहा खाली थोडे स्क्रोल करायचे आहे। बेसिक डिटेलमध्ये तुमचे संपूर्ण नाव यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर तुमचे वडिलाचे नाव, आईचे नाव, तुमची जन्मतारीख यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर मेल फिमेल जी काही माहिती असेल ती संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अदर डिटेलमध्ये पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये तुम्ही सिंगल आहात का मॅरिड आहेत का अजून काही जे असेल ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली पहा PWBD म्हणजे तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला यामध्ये येस करायचे आहे आणि अपंग नसाल तर तुम्ही यामध्ये नो या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल्स, तुम्ही एम्प्लॉयमेंट जर का कुठल्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर यामध्ये तुम्हाला येस करायचे आहे आणि तुम्ही जर का जॉब करत नसाल तर या ठिकाणी तुम्ही नो करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ॲड्रेसची डिटेल विचारणार आहे। तुमच्या आधार कार्डवरची जी काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा पिनकोड विचारेल, तुमचा पिनकोड यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। जो काही तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची सिटी यामध्ये दाखवेल, तुमचे स्टेट, तुमचे डिस्ट्रिक्ट। यामध्ये परत तुम्हाला खाली परमनंट ॲड्रेस, तुम्ही जो काही ॲड्रेस टाकलेला आहे तोच तुमचा परमनंट असेल तर सेम ॲज प्रेझेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही टाकलेला ॲड्रेस यामध्ये दाखवणार आहे, तुम्ही भरलेली माहिती सुद्धा यामध्ये दाखवणार आहे। खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे।
यावरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, तुम्ही भरलेली माहिती यामध्ये सक्सेस होणार आहे. यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स ही कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. एज्युकेशनल डिटेलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट सर्कल करायचे आहे. यामध्ये सर्कल सिलेक्ट करत असताना महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करायचे आहे. जे काही आपले महाराष्ट्र राज्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेला आहात, तुमचं 10वी पास होण्याचं जे काही साल असेल ते साल तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते साल सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट बोर्ड विचारेल, तुम्ही कोणत्या बोर्डातून तुमची 10वी झालेली आहे. तुमचं जे काही बोर्ड असेल, आपलं हे महाराष्ट्र बोर्ड असल्यामुळे आपण यामध्ये महाराष्ट्र बोर्ड हे सिलेक्ट करणार आहोत. तुमचे जर का इतर कोणते बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला SSC मेमो नंबर विचारलेला आहे. SSC मेमो नंबरमध्ये SSC सर्टिफिकेट नंबर असेल, रोल नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा हॉल तिकीटचा नंबर असेल, तो नंबर तुम्ही या SSC मेमो नंबरमध्ये टाकू शकता. हा नंबर टाकून झाल्यानंतर खाली थोडे स्क्रोल करायचे आहे. यामध्ये पहा तुम्हाला सब्जेक्टचा ऑप्शन आलेला आहे. तर चूज सब्जेक्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमची जी काही सेकंड लँग्वेज असेल ती सेकंड लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये फर्स्ट लँग्वेज, तुमचं जे काही मार्कशीटवरील पहिला विषय असेल त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी थर्ड लँग्वेज विचारेल. यामध्ये तुमची थर्ड लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. थर्ड लँग्वेज तुमची मार्कशीटवरील जी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व विषयाची माहिती भरून घ्यायची आहे आणि त्या विषयामध्ये मिळालेले गुण यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली पहा हॅव यू स्टडीज एनी ॲडिशनल लँग्वेज, तुम्हाला यामध्ये जर का अदर एखादी लँग्वेज असेल तर तुम्ही यामध्ये येस करून ती लँग्वेज ॲड करू शकता. अन्यथा या ठिकाणी आपल्याला नो या ऑप्शनवरती सिलेक्ट असू द्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक कराल तर यामध्ये तुमची एज्युकेशनल डिटेल ही सेव्ह होणार आहे. पूर्ण माहिती यामध्ये तुमची भरली जाणार आहे. यामध्ये एज्युकेशन डिटेल तुमची पूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स तुम्हाला यामध्ये द्यायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये सिलेक्ट सर्कल विचारेल. तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट सर्कलमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सर्कल हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजनमध्ये यामध्ये पहा तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती जागा असणार आहे पूर्ण माहिती अगोदर पाहून घ्यायची आहे. तुम्हाला डिव्हिजन यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला थोडे स्क्रोल करायचे आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला 27 प्रेफरन्स नंबर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये प्रेफरन्स नंबर द्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला प्रेफरन्स नंबर देत असताना तुम्ही 3, 2 जो काही तुम्हाला प्रेफरन्स नंबर द्यायचा तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. प्रेफरन्स नंबर दिल्यानंतर तुम्हाला खाली थोडे स्क्रोल करायचे आहे. तुम्ही दिलेले प्रेफरन्स नंबरची हिस्ट्री यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक कराल तर यामध्ये तुम्ही दिलेले प्रेफरन्स फ्रॉम सेव्ह यामध्ये सक्सेसफुली होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता लास्टला शेवटची डिटेल यामध्ये भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी पहा पोस्ट प्रेफरन्स नंबर हे कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर पहा अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर यामध्ये पहिला ऑप्शनला आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हा फोटो सिलेक्ट करत असताना आपल्याला 100 KB पेक्षा या फोटोची साईज कमी असली पाहिजेत. तर आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला आपले सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रोल करायचे आहे. यामध्ये या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड ॲग्री टू द अबाउट डिक्लेरेशन्स या ऑप्शनवरती आपल्याला बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक कराल तर तुम्ही आत्तापर्यंत भरलेली जी काही सर्व माहिती आहे ती संपूर्ण डिटेल तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. संपूर्ण माहिती तुमची बरोबर आहे की नाही तुम्हाला यामध्ये चेक करून घ्यायची आहे आणि तुमची माहिती जर का बरोबर नसेल तर तुम्हाला यामध्ये एडिट ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करून तुमची माहिती यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आर यू शुअर युअर वॉन्ट टू सबमिट, तर यस सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही क्लिक कराल ॲप्लिकेशन PDF जनरेट सक्सेसफुल, यू कॅन डाउनलोड इट माय ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन यामध्ये सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी बॅक यायचे आहे. यामध्ये खाली थोडे स्क्रोल करून माय ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही यावरती क्लिक कराल माय ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये दाखवणार आहे. त्यानंतर तुमचे स्टेटस सबमिट झाले असे या ठिकाणी दाखवणार आहे. ॲक्शनमध्ये डाउनलोड PDF या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही यावरती क्लिक कराल यामध्ये तुम्ही भरलेल्या फॉर्मची PDF ही डाउनलोड होणार आहे. ती तुम्हाला ओपन करायची आहे. अशी PDF तुमच्या समोर येणार आहे. अशी PDF जर आली तर या ठिकाणी तुमचं काम हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पोस्टाचा अर्ज, तुम्ही हा पोस्टाचा ॲप्लिकेशन फॉर्म हा भरू शकता. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.